महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी सखी संवाद कार्यक्रमाचं आयोजन शनिवारी 22 मार्च रोजी बेलतरोड इथं करण्यात आलं। या कार्यक्रमात महिलांना एकत्र येऊन त्यांचे अनुभव आणि विचार मांडण्याची संधी मिळाली। तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांकडून महिलांचं मार्गदर्शन करण्यात आलं। महिला बचत गटांना एकत्र आणणे, त्यांच्यातील संवाद वाढवणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला बचत गट सखी संवादाचं आयोजन करण्यात आलं। बेलतरोडी पोलीस ठाणे परिसरात शिवपरिवार देवस्थान इथं दुपारी 4 ते 6 च्या दरम्यान आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। मुक्ताई बचत गट, माहेश्वरी बचत गट, दामिनी बचत गट आणि हर्षिणी बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नलिनीताई पवार यांची उपस्थिती लाभली, तर उद्घाटिका म्हणून समाजसेविका व महिला मोर्चा अध्यक्ष प्रगती पाटील उपस्थित होत्या। बघा, आज आपण बघतोय की आपल्या महिला ह्या चूल आणि मूल म्हणून फक्त घरीच राहतात। तर या ठिकाणी खूप चांगले बचत गट, मला असं वाटलं 250 बचत गटच्या 200 बचत गट या ठिकाणी आहेत। तर ह्या बचत गटांना यांनी पुढे यावेत आणि महिलांनी उद्योगधंद्यातून पुढे यायला पाहिजे असं आमचं मानस आहे। यामध्ये मनीषाताई आणि ज्या आमच्या नलिनताई आहेत आणि त्यांच्या शीतलताई वगैरे ह्या यांच्या निमित्ताने या ठिकाणी परिचय झाला आणि परिचय झाल्यानंतर यांनी मला सांगितलं की दादा आमचा बचत गट असा आहे तसा आहे। सगळ्याजणी माझ्याकडे आल्या आणि मी यांची सभा घेतली। याच्या आधी सभा घेऊन यांना प्रॉपर गाईड केलं आणि आज या ठिकाणी हे एवढा मोठा 50 महिलांचं एक मेळावा या ठिकाणी होत आहे। भविष्यामध्ये या महिलांना बचत गट काय आहे, बचत गटाची कन्सेप्ट काय आहे हे माहीतच नव्हतं। त्यामुळे आता त्यांना बचत गटाबद्दल आपण प्रॉपर त्यांना गाईड करून ह्या महिलांना उद्योगधंद्यामध्ये कशा पद्धतीने आणता येईल आणि जे महिलांचं आरोग्य असेल किंवा महिलांच्या शासनाच्या काही योजना असतील त्यांच्यापर्यंत महिलांना कशा पद्धतीने आपल्याला घेऊन जाता येईल, नागपूरचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की या देशाचा जर समजा विकास करायचा जर असेल तर विकास जर मोजायचा असेल तर महिलांचा विकास त्या ठिकाणी मोजावा लागेल, तरच त्या देशाचा विकास त्या ठिकाणी मोजता येईल। म्हणून महिलांना पुढे आणणं आज काळाची गरज आहे आणि महिलांनी ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला पाहिजे असं कार्यक्रम आहे बचत ते अतिशय सुंदर झालेलं आहे, कारण की महिला आहेत त्यांना कसं मोटिवेट करायला पाहिजे, कशा प्रकारचे नवीन प्रकार आलेले आहेत आणि इथे जसं तुम्ही बघू शकते खूप छान अधिकारी ज्यांना पूर्ण माहिती आहे काय असे लोक इथे आहेत। नाव सांगून बोला। नमस्कार, मी रेणुका राहुल कळमकर। माझं स्वतःचं कामगार रोडवर मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि नेमकं तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं, नेमकं काय अनुभव तुम्हाला जाणवले? चेन्नई मला खूप छान वाटलं आणि मला एक संधी मिळाली इथे बोलण्याची आणि गटामधल्या ज्या महिला आहेत ज्या आम्हाला काही माहिती नाही, मला पण स्वतःला काही माहिती नाही आहे, त्याबद्दल इथे मला माहिती मिळाली। सांगू इच्छिते इथे की महिलांना किती प्राधान्य देण्यात येत आहे आता। महिलांनाच आपण जे वाटप करतो, महिला बचत गटाला आपण प्रथम प्राधान्य देतो हे त्यांना सांगितले आणि त्यांना ॲप्लिकेशन करण्यासाठी प्रोत्साहन दिले। आपल्या भागातले जे बचत गट आहेत ते प्रामुख्याने व्यवसाय करत नाही, त्यासाठी आज आम्ही इथे उद्योग व्यवसाय कसा करावा आणि पुढं कसं जाता येईल बचत गटाच्या माध्यमातून यासाठी आज आम्ही त्यांना मार्गदर्शन करायला आलो आणि आमच्या परीने आम्ही सर्वोपरी त्यांना मदत करायला तयार आहे। स्टार्टअप फंड असेल, वेगवेगळे उद्योग असतील, त्यानंतर प्रशिक्षण असेल, या सर्व माध्यमातून आम्ही महिलांना अवेअर करत राहतो आणि महिला उद्योजिका झाली पाहिजे आणि सक्षम झाली पाहिजे यासाठी आम्ही त्यांना सतत मदत करत असतो। त्रोडीचे आणि माझे 17 गट तयार केले होते मी आणि मी आता माझ्या गटाला ग्रामसंघाला 40 गट जुडलेले आहे आणि मी गव्हर्नमेंटचे क्लासेस घेते। बेलतरोडीला ज्या महिला आहेत ज्या बचत गट चालवतात त्यांना एक मार्गदर्शन हवं होतं आणि ते मार्गदर्शन मिळावं म्हणून आम्ही ही सभा आयोजित केली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आज आमच्या या सभेला आज 80 ते 85 बायका उपस्थित होत्या, तर खूप आनंद झाला। खूप छान कार्यक्रम आमचा आयोजित झाला। आमचं हे फर्स्ट म्हणजे सगळ्यात आधी तर मला हे सांगायचं की मनीषाच्या माध्यमातून आमचा फर्स्ट कार्यक्रम इथे झाला आहे, त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला आहे की याच्या पुढे आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम अरेंज करणार आहेत। आणि जे मला मार्गदर्शक होते आपले सुभाषभाऊ जाधव, निरीक्षक मेनका चव्हाण आणि आमच्या त्या दीपालीताई चव्हाण आहे, त्यांचं खूप मोठं स्टार्टअप आहे आणि असे लोक आले की इथनं शून्यातनं त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे। आता सगळ्यांचा मला म्हणजे सगळ्यांचा एवढा सपोर्ट आहे, तर मी विचार केला की आपल्याकडे बचत गट आम्हाला याचं माहिती नव्हतं। आधी समजायचे की बचत गट हे फक्त भांडवलांचं असते, ही लोकांच्या डोक्यांमध्ये खूप चुकीची कल्पना आहे। आम्ही सगळे सक्षम घरचे, पण असं वाटतं की आपल्या माध्यमातून जर कोणाला त्याच्यातनं काही फायदा होत असेल
असं मला माहिती आहे की मला माझ्या बचत गटाला काही काही योजना माझ्या बचत गटाला आर्यल वगैरे मिळालं 15-15 हजाराचं असं लोन आलं आहे, पण त्यांना तेवढं माहीत नाही. आता ते जागृत आहेत. तर माझं तुमच्याकडे मागणं आहे सरकारकडे की त्यांना ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं जाणं आणि ज्या मागासवर्गीय महिला आहेत, ज्या भांडे घासायला जातात, ज्या कपडे धुवायला जातात, अशा महिलांसाठी ते त्यांनी काम केलं पाहिजे आणि त्यांना ह्या सगळ्या योजना माहिती नाहीत, त्यांना माहिती करून दिलं पाहिजे. नागपूर ग्रामीणच्या निरीक्षण अधिकारी मेनका चव्हाण व महिला उद्योजिका रेणुका कळमकर या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमात प्रमुख वक्ते सुभाष जाधव यांनी महिला बचत गटांचे महत्त्व आणि त्यांच्या कामाविषयी मार्गदर्शन केलं. तर प्रमुख पाहुण्या मेनका चव्हाण आणि रेणुका कळमकर यांनी महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित केलं. या कार्यक्रमात स्थानिक महिला बचत गटातील सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी मोठ्या संख्येनं महिला व महिला उद्योजिका उपस्थित होत्या. जनमत न्यूज करता प्रदीप बॅनर्जी यांची रिपोर्ट नागपूरहून.